पश्चिम बंगाल राज्यातील ओबीसी जातींच्या प्रवर्गातील यादीमध्ये जो एक नवा घोळ झालेला आहे आणि तो घोळ नुकताच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या लक्षात आलाय. आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत थेट राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे जे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर यांच्याकडून. हंसराजजी नमस्कार. तुम्ही सांगा आम्हाला की नेमकं या पश्चिम बंगालच्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा हा प्रकार कसा लक्षात आलाय. एक तर आम्ही या वर्षी जे आता वर्ष संपत आहे तर फरवरी आणि मार्चमध्ये पश्चिम बंगालच्या आम्ही रिव्ह्यू घेतला होता. बैठकीमध्ये समोर आलं की त्या ठिकाणी एकूण 179 जातींपैकी ओबीसी प्रवर्गातील 118 जाती ही मुस्लिम बांधवांच्या आहेत आणि उरलेल्या 61 जाती हिंदूंच्या आहेत. हा फरक जाणून घेताना मी समोर आलं की त्यांनी आम्हाला सांगितलं यामध्ये अधिकांश हिंदू लोकांनी धर्मांतर केल्यामुळं मुस्लिम म्हणून यामध्ये आम्ही त्यांना ओबीसीमध्ये घेतलेलं आहे. त्यांना मी तेव्हाच म्हटलं की याचे पुरावे द्या, किती लोकांनी धर्मांतर केलेलं आहे, किती जातीय लोकांनी. तर त्यांनी या क्षणापर्यंत ते काही पुरावे दिलेले नाही. आणि मधल्या काळामध्ये त्यांनी आम्हाला एकूण 87 जाती ज्या राज्याच्या सूचीमध्ये ओबीसीमध्ये आहेत त्यापैकी 27 जाती आम्हाला सेंट्रल सूचीमध्ये घेण्याचा एक प्रस्ताव पाठवला. त्याचा आम्ही गेल्या 6 महिन्यापासून रिव्ह्यू घेत आहोत. त्याकरता आम्ही त्यांना जनसुनावणी बोलावली की आपण हे पुरावे द्या की आम्ही या 79 जातींना 87 जातींना ओबीसी सूचीमध्ये केंद्राच्या कोणत्या आधारावर घ्यावं. आम्ही त्यांना आधार मागतो. तर 3दा हिअरिंग लावल्यावरही कधीही त्या ठिकाणी चीफ सेक्रेटरी आलेले नाही. आत्ता परवा बैठक झाली तेव्हाही कोणी अधिकारी आला नाही सिक्युरिटी लेवलचा. अशा प्रकारे ते कोणते पुरावे देत नाही आणि ज्या आधारावर शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे हा जो बेस असतो सुप्रीम कोर्टाच्या आणि आयोगाच्या मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जो बेस आहे तो बेस हे सिद्ध करू शकलेले नाही. म्हणून जेव्हा 87 जातींचे ते बेस देऊ शकत नाही आम्ही जे मागितलेले आहेत जे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनमध्ये रुलिंगमध्ये आलेलं आहे आणि हे टाळत आहेत. आम्ही त्यांना वंशावली इथनोग्राफी रिपोर्ट मागितला. तिथला जो त्यांचा CRI आहे त्यांचं एक कमिटी आहे त्या कमिटीने सुद्धा त्या रिपोर्ट जो दिलेला आहे आणि तो रिपोर्ट तिथला राज्याचं कमिशन स्वीकार करतो ओबीसी कमिशन आणि त्या आधारावर हे ओबीसीमध्ये इन्क्लूड करतात जातींचं. आणि त्यामध्ये अनियमितता भक्कम दिसून आलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना वारंवार रिपोर्ट मागतो आहोत आणि तो काही रिपोर्ट द्यायला तयार नाही. ज्या भावनेतून ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला लिहून दिलं होतं की आम्ही अनेक हिंदू लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणून त्याची जाती बदलल्या नाही, धर्म बदलला आहे, तो पण त्यांनी आधार दिलेला नाही आजपर्यंत. आम्ही त्यांना आता 3 बैठकीत न आल्यामुळं 15 तारखेला नोटीस काढली आम्ही की ताबडतोब तुम्ही या संबंधात ते पुरावे द्या. आता नोटीस काढली आणि वंशावली द्या आणि इथनोग्राफी रिपोर्ट पण द्या. जर देऊ शकत नसाल आम्ही तुमचे 87 जातीचा प्रस्ताव आलेला आहे तो आम्ही स्वीकारणार नाही. तुम्ही त्या सादर करा आणि स्वतः उभे राहा, उपस्थित राहा. नोटीस पाठवलेली आहे. एकूण आमची भावना अशी आहे ओबीसी आमच्या NCBC कमिशनची मूळ ओबीसी बांधवांचे त्यामध्ये अधिकार हिसकला गेलेले आहेत. अन्य लोकांना बिना आधारावर तुम्ही ओबीसीमध्ये घेतलेलं आहे का याचं उत्तर ते आजवर दिलेलं नाही. त्यांनी 87 जाती त्या पाठवल्या आहेत त्याचे पुरावे सादर करणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्यांच्याही राज्यामध्ये ज्या राज्यसूचीमध्ये जे 108 जाती असतील त्याबद्दलही त्यांनी काही ना काही अनियमितता केलेली आहे आणि मूळ ओबीसीचा अधिकार हिसकून अन्य लोकांनी याचा प्रयत्न केलेला आहे असं आम्हाला दिसतं. अजून सिद्ध झालेलं नाहीये, सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे. आणखीन एक प्रश्न असा आहे की पश्चिम बंगालच्या सरकारने जर असं केलेलं असेल तर आतापर्यंत त्या जाती ओबीसीच्या यादीमध्ये आहेत. मग राष्ट्रीय सूचीत जेव्हा टाकायचा विषय आला त्यावेळी हा विषय आयोगाच्या लक्षात आला. आता आयोग जे काही रुलिंग देईल त्याचा परिणाम हा राज्य सूचीवरही होऊ शकतो ओबीसीच्या.
60% होऊ शकतो, कारण जेव्हा त्यांनी 118 जातीपैकी 87 जाती आमच्याकडे पाठवल्या आहेत, त्यांनी आधार दिलेले नाही अजूनपर्यंत, शैक्षणिक, सामाजिक, अन्य. आणि जो बेस देणार नाही तर मग त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्यापाशी असा काही आधार नाही आहे, कोणता रिपोर्ट नाही आहे. CRI त्यांनी बनवलेली कमिटी आहे, त्यांच्यापुढेही ते पुरावे नाहीत, आणि तिथला जो कमिशन आहे ओबीसी त्यांच्यापाशी पुरावे नसतील म्हणून ते सादर करीत नाहीत. याचा अर्थ असा आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्याही 108 जातीच्या सगळे मिळून त्यांनाही त्यांनी कोणत्या आधारावर दिलेलं आहे ओबीसी आरक्षण, मूळ ओबीसी बांधवांचा अधिकार हिसकून अन्य लोकांना, जातींना देऊन जाती निर्माण करून दिल्याचं अनेक तक्रारी माझ्यापाशी आहेत, आयोगापाशी तक्रारी आहेत ना. मी हे सगळं त्याची पुन्हा मागणी केली होती. त्या भागातील ओबीसी वर्गामध्ये पण याबद्दल शंका होती, आणि ते शंका दूर आताच होईल जर त्यांनी आम्हाला येत्या 16 जानेवारी आम्ही बैठक बोलावलेली आहे, त्या बैठकीत चीफ सेक्रेटरी आले पाहिजे राज्याचे. जर ते आले नाही, त्याने पुरावे सादर केले नाही, आम्ही पुढची कारवाई करू. आणखीन एक प्रश्न असा आहे की अशा स्वरूपाचा रिव्ह्यू किंवा समीक्षा ही इतर राज्यांच्या बाबतीतही कुठल्या सुरू आहे का, होऊ शकते का, केली जाऊ शकते का, त्यातही काय असंही आहे. यामध्ये आता बंगाल सरकारमध्येही अजून एक मॅटर गंभीर आहे. एकूण 50% पर्यंत आरक्षण देऊ शकतो आपण. त्या राज्यामध्ये आदिवासी, SC आणि ओबीसी म्हणून फक्त 45% आरक्षण दिल्या जात आहे. 5% आरक्षण अजून त्यांनी कमी दिलेलं आहे, आणि त्यातल्या त्यात ओबीसीना फक्त 17% आरक्षण आहे, 27% नाही आहे. आम्ही त्यांना 6 महिन्यापासून नोटीस देतो की उरलेलं 5% आरक्षण ओबीसीना द्या, त्याला कायदेशीर अडचणी काही नाहीत. आणि 27% आरक्षण देण्याकरता आधार असताना, ही नीती असताना त्याचा तुम्ही फॉलो करत नाही म्हणून आम्ही ती पण नोटीस दिलेली आहे. असाच प्रकार बंगालमध्ये पण आहे. बंगालमध्ये एकूण आरक्षणापैकी त्या ठिकाणी फक्त 27%च्या ऐवजी बंगालमध्ये ओबीसींना 13% आरक्षण आहे, आणि 13% आरक्षण असताना सगळं आरक्षण मिळून त्यांनी आजपर्यंत 37% आरक्षण दिलेलं आहे. 38% बंगालमध्ये. तिथेही 12% शिल्लक आहे. तिथं आदिवासी आरक्षण नाही, आदिवासी बांधव तिथं राहत नसते. SC आरक्षण आहे 25%, आणि ओबीसी आरक्षण आहे बाकी उरले 13%, 12%. आता 13% आरक्षण तिथं कमी दिल्यावर देत आहे, तर त्यांना पण आम्ही 25% करण्याकरता आदेश दिलेले आहेत. आदेश आम्ही देऊ शकतो, त्याची तिथे इम्प्लिमेंट नाही आहे. असे प्रकार बंगालमध्ये, जसे पंजाबमध्ये, तसे कर्नाटकमध्ये यापेक्षा गंभीर आहे. कर्नाटकमध्ये कॅटेगरी वाईज आरक्षण दिलेलं आहे. A कॅटेगरी, B कॅटेगरी, जे काही आहे 3-4 कॅटेगरी आहे. तर त्याने A1 मध्ये काही मुस्लिम ओबीसी आहेत, B1, B2A मध्ये सुद्धा काही ओबीसी मध्ये मुस्लिम आरक्षण आहे, आणि नंतर 2B मध्ये सरसकट मुस्लिमांना त्यांनी ओबीसी मध्ये घेतलेलं आहे. म्हणजे कर्नाटक सरकारमध्ये सरसकट मुस्लिम बांधव हे ओबीसी मध्ये आहे. फार गंभीर भाग आहे. ते आम्ही जेव्हा रिव्ह्यू घेतो तेव्हा समोर आलेलं भाग, त्याची पण नोटीस आम्ही दिलेली आहे. त्यांची अजून एक मीटिंग आम्ही बोलवली, कोणी आलेली नाही. दुसरी बैठक पाहू, मग त्यांना पण अल्टिमेटम नोटीस देऊ. असे प्रकार अनेक ठिकाणी आहे. बिहारमध्ये असा प्रकार घडलेला आहे क्रिमिलेअर बाबत, ते तुम्हाला कधीच सांगेन नंतर. म्हणून आम्ही जे आयोगात बसून काम करतो आहोत, आमचं काम एकच आहे की केंद्राच्या निधीप्रमाणे या ठिकाणी ओबीसी वर्गाला त्यांचा अधिकार कोणी हिसकणार नाही, आणि त्याचं आरक्षण शैक्षणिक असेल, नोकर भरतीमध्ये असेल, अन्य ठिकाणी असेल, ते पूर्णपणे त्याचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे. कोणत्याचा आरक्षणापासून कोणी वंचित नको, याकरता आमचा प्रयत्न चालू आहे. स्कॉलरशिपपासून प्रमोशनपर्यंत आम्ही काम पाहत आहोत. मग बँक असेल, अंडर PSU असतील, सरकारी नोकऱ्या असतील, शिक्षण संस्था असतील, युनिव्हर्सिटी असेल, सगळ्या ठिकाणी आमचं रिव्ह्यू चालू आहे. शेवटचा प्रश्न असा की आता हा जो सगळा रिव्ह्यू सुरू आहे, याचा नेमका फायदा कसा होईल, कोणाला होईल, आणि यातून नेमकं साध्य काय होणार आहे, एक तुम्ही सोप्या भाषेत
सर्वसामान्य प्रेक्षकांना? आता एकच होणार आहे की ज्या केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या आयोगाला जो स्टेटस दिलेला आहे, अधिकार दिलेले आहेत, संवैधानिक दर्जा दिलेला आहे, SC ST आयोगाप्रमाणे आता आम्हाला अधिकार प्राप्त आहे 2018 पासून. त्या ठिकाणी मी बसून आहे. या चेअरला अधिकार आहेत की पूर्णपणे पूर्ण डिपार्टमेंटमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये, PSUमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, बँकांमध्ये, एंटरप्राइज सगळ्या ठिकाणी आरक्षणाचं इम्प्लिमेंट झालं पाहिजे. इतक्यात नाही ते कॉन्ट्रॅक्टर लेबरमध्ये सुद्धा आरक्षण आहे. या सगळ्यांचं आम्ही इम्प्लिमेंट करून घेणार आणि तेही अधिकारासकट संवैधानिक अधिकार आहे आम्हाला. जो पहिला अधिकार SC STला जो होता तो आम्हाला नव्हता, OBC आयोगाला, तो आता मिळालेला आहे. म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी याला जो अधिकार दिलेला आहे संवैधानिक, त्याचा फायदा OBCना होणार. जवळपास अनेक डिपार्टमेंटमध्ये याचं इम्प्लिमेंट होत आहे, अनेक राज्यामध्ये पण होत आहे. काही काही राज्यामध्ये आरक्षण कमी आहे, ते मी पूर्ण करून घेऊ, निर्धारानं करू. आमचा अधिकार आहे, आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. जी दिशा आहे राज्य सरकारची, केंद्राची जी पॉलिसी आहे, त्याचा आम्ही इम्प्लिमेंट करू तर फायदा OBCना भक्कम होईल. त्यांचे जे अधिकार त्यांना मिळतील, त्यांचा अधिकार बंगालमध्ये हिसकला गेलेला असेल, पंजाबमध्ये थांबवलेला असेल, कर्नाटकमध्ये हिसकला गेलेला आहे, त्याच्यावर आम्ही नियंत्रण ठेवून मूळ OBCना आरक्षण देणं हे आयोगाचं कर्तव्य असल्यामुळं OBCना नक्कीच फायदा होईल. म्हणजे आपण पाहू शकतो की राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून विविध राज्यांमधील OBC यादींचा आणि OBC जातींचा जो रिव्ह्यू सुरू आहे, त्या रिव्ह्यूचा फायदा हा आता अधिकाधिक OBC समाजाला आणि मूळ OBC जातींना जास्तीत जास्त होऊ शकतो, असं हंसराज अहिर यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडे यांच्यासह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.